हार्दिक किनी बर्थडे बॉय या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट. एक गोल्डन व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट आपण पाहतोय. पालघर भूषण श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा एकंदरीत तिसरा दिवस. सामना क्रमांक 2, एका बाजूला सिद्धिविनायक नवघर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना आपण पाहतोय धानवी 11 झोगाले. या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवरती बॅटर मंथन आणि नॉन स्ट्रायकिंगवरती तेजसला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन ध्रुवेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. पहिलाच बॉल ऑफ्टमवरती शफल होऊन त्या ठिकाणी इनफिल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये त्या ठिकाणी हवं तसं कनेक्शन झालं नाही. दोन्ही संघांचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होऊ द्या. सुरुवात या ठिकाणी डॉट बॉलने झाले. ध्रुवेश आणि त्याचबरोबर समोरचे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंथन आणि नॉन स्ट्रायकिंगवरती तेजस ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. इथे बॅटची एज घेतली होती. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना आणि या दुसऱ्या बॉलवरती नक्कीच आय थिंक बॉल स्टॉप झालाय. धावसंख्या फलकावरती दोन बॉलचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. मागचे दोन्ही बॉल मंथनला त्रस्त करणारे राहिले. मागच्या बॉलवरती देखील आपण पाहिलं मंथनला मोठा फटका खेळायचा होता, तो मोठा फटका खेळू शकला नाही. पहिल्या बॉलवरती देखील तोच प्रयत्न होता. इथे फटका फसला. मिडॉनला फिल्डर उपस्थित आणि इथे विकेट जाईल का नाही पाहायचं आहे, कारण DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी मॅटर करतोय आणि आमच्या तिसऱ्या पंचांना या ठिकाणी यावं लागणार आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे बॅटर मंथनला परतावं लागेल तंबूच्या असराला, कारण थोडेसे जे गुडघे होते वाकलेले होते आणि त्याचबरोबर बॉल देखील थोडंसं त्या ठिकाणी डीप होत होता. मंथन तंबूच्या हसाला परतला जातोय. एक मोठा धक्का सिद्धिविनायक नवगड टीमला लागत असताना मंथन सातत्याने टीमसाठी रन मशीन राहिलंय आणि आज ती रन मशीन त्या ठिकाणी रन मॅन्युफॅक्चर करू शकलेली नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. ध्रुवेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने आपल्या टीमसाठी विकेट मिळवून दिले. मागच्या 3 बॉलमध्ये लाईन अँड लेनचा अंदाज घेता आलेला नाहीये फलंदाजाला. आदरणीय रामचंद्रजी गरज सर ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर कुंदन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. बॅटिंग युनिट भरपूर मजबूत आहे, परंतु मंथन ज्या पद्धतीनं तंबूच्या आसाला परतला गेला, आता या बॅटिंग युनिटला इथे नक्कीच रन्स बनवावा लागणार आहे. तो कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागणार आहे आणि त्यांची जी कॉन्फिडन्स लेवल असणार आहे ती नक्कीच खूप महत्त्वाची ठरेल. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत मैदानामध्ये. ध्रुवेशच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलमध्ये ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी होताना पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा केला ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आणि ज्या पद्धतीनं ज्या वेगानं हा बॉल या ठिकाणी खऱ्या अर्थानं डिलिव्हर्ड झाला होता, कौतुक करावं लागणार आहे ध्रुवेशचं. या ओव्हरमध्ये चांगली आर्म ॲक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते. चांगली लाईन अँड लेंथ त्याच्या माध्यमातून हाताळली गेली. हा फुल टॉस टाकला होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. दीपेशला पण पाहतोय मिसफिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल होते त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धाव मिळतील या बॉलवरती.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. पंच जो दुसऱ्या बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला तेव्हा तो चौकार होता की 2 धाव होता? येस 2 धाव होता. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 4. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट ऑन दी राईज. पुन्हा एकदा तो फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल लॉंग ऑफमध्ये. मयुरेश त्या ठिकाणी पुढे येत आहेत. तत्पूर्वी एक धाव मिळालेली या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये ध्रुवेशचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळालं. कारण मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. सिद्धिविनायक नवघर टीम स्ट्रगल करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि तो निर्णय खऱ्या अर्थानं त्यांच्या बाजूने लागलेला नाही आहे. 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला मैदानामध्ये. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1234 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आदरणीय गणेशजी भोईर साहेब एक प्रामाणिक उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ देत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि या दुसऱ्या षटकामध्ये चिन्मय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. लेग कटर ऑफ कटर सोशल मीडियावरती त्याच्या देखील रील्स चर्चेमध्ये असतात. आज खऱ्या अर्थानं सफल परिसरामध्ये त्याला नक्कीच परफॉर्मन्स दाखवावा लागणार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. दुसऱ्या षटकामध्ये चिन्मय गोलंदाजी मार्कवरती आला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चांगल्या पद्धतीनं ऍडजस्ट करून हा स्ट्रोक केला आणि बॉल सरळ क्लिअर करत असताना डीप स्कोअर लेगला षटकार 6 धावा. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. पहिलाच बॉल लेग कटर आणि लेग कटरवरती चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला. दुसरा देखील अर्ध्या खेळपट्टीवरती आणि या देखील बॉलवरती लॉंग स्ट्रीट षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 2 अँगल्सनी ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता अर्ध्या खेळपट्टीवरती आणि ज्या पद्धतीने बॉल फॉलो केला गेला, जे गुड शॉट नाव आपल्याला पाहायला मिळते ते देखील एकदम क्लिअर नीट दिसत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलेत, अर्ध्या विकेटवरती टाकलेत. ते जे 2 षटकार कुंदनच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चेन्नईच्या गोलंदाजीवरती धावांचा पाऊस त्या ठिकाणी पडला जातोय. तिसरा बॉल हा देखील लेग कटर, हा देखील अर्ध्या खेळपट्टीवरती होता, परंतु नक्कीच जो बाउन्स बॅटल हवा होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो डीबीएनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 17. चौथा बॉल राऊंड द विकेट. चौथा बॉल देखील इथे देखील धावा बुक केला जातील. हुक शॉट आणि सरळ बॉल चाललाय फाईन लेगला 6 धावांकरिता षटकार. लई दिसाचा हट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. 3 षटकार आतापर्यंत चिन्मयच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 23. पहिल्या षटकामध्ये धावांचा दुष्काळ, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आता वेळ बदलली गेले, दिवस बदललेत सिद्धिविनायक नवगड टीमचे. हा देखील अर्ध्या खेळपट्टीवरती चौथा या ओव्हर मधील चिन्मयच्या अगेन्स्ट कुंदन नावाचं तुफान मैदानामध्ये सध्या तरी या ठिकाणी आपण पाहू शकता थैमान घालत असताना 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. 4 षटकार तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, आता या शेवटच्या बॉलवरती काय कहाणी असेल. इथे विकेट किपर बीट झाला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. वाईट +4
एकूण 5 धावा या बॉलवरती. आज चिन्मय ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, जो खऱ्या अर्थानं मागील काही स्पर्धांमध्ये जो चिन्मय आपण पाहिला आज तो कुठेतरी दिसलेला नाहीये. या देखील बॉलवरती चांगल्याच रन्स मिळतील. फाईन लेगला क्लिअर केला गेला. हुक शॉट आणि पुल शॉट या फटक्यांचं प्रमाण या ओव्हरमध्ये भरपूर पाहायला मिळालंय, कारण अर्ध्या विकेटवरती गोलंदाजी झाले. मागील जे 6 बॉल आपण पाहिल्यात ते 6 बॉल बरोबर अर्ध्या विकेटवरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील कुंदनच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसिंग या फलकावरती 38. आदरणीय सन्माननीय गणेश जी काशीनाथ भोईर साहेब आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1234 रुपयांचा आर्थिक सहाय्य आपल्या स्पर्धेला लाभलं गेलंय. आदरणीय सन्माननीय किसनजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. सहभागीवती इशिता साने मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते आणि तिसऱ्या षटकामध्ये ध्रुवेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी स्टंपवरती डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव मिळेल. या बॉलवरती सिंगल मिळते. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 39. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ध्रुवेशच्या पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा ध्रुवेशने खर्च केला होता. पूर्णपणे मोमेंटम ठिकाणी धानवी देवेन जोगाली टीमच्या बाजूने होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये चिन्मय आला आणि चिन्मयने अर्ध्या खेळपट्टीवरती गोलंदाजी केली आणि त्याचा भरपूर फायदा या ठिकाणी कुंदनने घेतलाय. तोच बॅटर आता स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच कुंदन 9 बॉलमध्ये 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ओव्हर दी विकेट चांगल्या पद्धतीने बॉल बाउन्स झाला. पंचांकडे अपील, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय आणि इथे विकेट गमवावी लागणार आहे. कुंदन एक सेट बॅटर, विस्फोरक फलंदाज तंबूच्या असायला पडत असताना गॉन. बॅट्समन थोडंसं स्पीडअप करा. 39 धावा फलकावरती 2 धक्के आतापर्यंत लागतात सिद्धिविनायक नवगड टीमला. ध्रुवेश बॉलिंग ट्रॅकवरती या ओव्हरमध्ये या ठिकाणी नक्कीच चिन्मयला बॅक करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ध्रुवेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आयुष मैदानामध्ये दाखल झालाय. आज चिन्मय बॅट फेजमधून नक्कीच चालत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मेहनत तो नक्कीच घेत असतो. आज कुठेतरी ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळालेली नाही, परंतु अशा नक्कीच बॅट फेज येत असतात, अशा अडीअडचणी येत असतात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. तिसरा बॉल ओव्हर दी विकेट त्या ठिकाणी नक्कीच गेले होते गोलंदाज. मिड विकेटला शतक त्या ठिकाणी येतात. चांगलं क्षेत्ररक्षण दीपेशच्या माध्यमातून झालंय. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतील. आदरणीय राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राईज कुंदनच्या बॅटमधून ज्या 31 धावा आपण पाहिल्या 9 चेंडूंमध्ये त्या बॅटिंगसाठी नक्कीच एक प्रोत्साहन राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं गेलं. 41 धावा फलकावरती 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातो डीपमध्ये. शतक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव या बॉलवरती मिळेल.
धावसंख्या फलकावरती 42, 42 फलकावरती लागल्या गेल्या. तेजस आणि आयुष ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नवघर संघाची एक एवन जोडी सध्या क्रीजवरती आहे आणि या दोन फलंदाजांना आता धावा बनवावा लागणार आहेत. तेजसला आपण पाहतोय मागील 16 चेंडूंमध्ये हवी तशी स्ट्राईक त्याला मिळालेली नाही आहे. ॲज अ ओपनर फक्त एक बॉल तो खेळू शकलाय मागच्या 16 बॉलमध्ये. इथे फुल टॉस टाकलाय. बॉटम हँड व्यवस्थित त्या ठिकाणी नव्हतं. शॉर्ट बॅकलिपने हा स्ट्रोक खेळला होता आणि ते त्याचमुळे डिस्टन्स क्लिअर करू शकलेला नाहीये. विकेट जातोय. सिद्धिविनायक नवघर टीमला तिसरा धक्का लागत असताना रोहन घाई करा वेल जास्त होतोय. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 42 फलकावरती. ध्रुवेश एकट्याने आतापर्यंत 3 विकेट्स या मॅचमध्ये घेतले गेलेत. मागच्या ओव्हरमध्ये नक्कीच तब्बल 33 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तरी देखील ध्रुवेश या ओव्हरमध्ये मीटर मनाने गोलंदाजी करत असताना मागील 5 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली कुंदनची जी विकेट घेतली ती खूप महत्त्वाची विकेट होती. नवीन बॅटर रोहन मैदानामध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल तिथे कव्हरला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलचा तो या पॉईंट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि या 2 धावा या बॉलवरती मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 44 स्कोरवरती लागल्या गेल्यात. आता शेवटच्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये 44 बनवण्यामध्ये यश आले सिद्धिविनायक नवघर टीमला. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती रन्स येतील. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. 3 षटकांचा खेळ संपला आणि आता 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44. बॉलिंग ट्रॅकवरती मयुरेश यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला नक्कीच चर्चेमध्ये असलेलं हे नाव एक चांगला ऑलराऊंडर रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष आणि रोहन हे 2 बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष एका बाजूला त्याच्यामध्ये ॲबिलिटी या सिच्युएशनला बॅटिंग करण्याची, कारण ज्या पद्धतीने मागच्या ओव्हर्समध्ये विकेट गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर याच रन रेटने जर बॅटिंग केली तर 89 बनवू शकतात 6 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्ट्रेअर करण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल ने सुरुवात या षटकाची झाली. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. मयुरेश वांगड गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 मध्ये मयुरेशला या ठिकाणी आणला गेला. हा देखील एक महत्त्वाचा गोलंदाज या टीमचा. मयुरेशला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आयुष. हा देखील चांगल्या पद्धतीनं कट केल्या गेल्या. थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा बॉल डिलिव्हर केला होता. चांगल्या पद्धतीनं बोटं फिरवले होते. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि बाउन्स देखील झालेला नाहीये. त्याचमुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होऊ शकलं नाही मागच्या बॉलवरती. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये 3रा बॉल. आता या 3ऱ्या बॉलवरती काय नाविन्य असेल. 3रा बॉल देखील राईज करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला या देखील बॉलवरती बोटं फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु भरपूर बाहेर निघत होता हा बॉल. 45 फलकावरती 45 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. या ओव्हरमधील 3रा बॉल घेऊन मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती. इनफिल्डून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगली गोलंदाजी मयुरेश आपल्याला पाहायला मिळते. जी लाईन अँड लेंथ त्याचबरोबर जे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता हा ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता. आधी लेग कटरचा प्रयत्न होता गोलंदाज मयुरेशच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलमध्ये. आता हा बॉल ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये ती कला
आणि त्या कलेचं सादरीकरण मैदानामध्ये होत होतं, परंतु या बॉलवरती बॅटच्या पट्ट्यात आहे आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर पाठवले षटकार. 6 धावा. चांगला पुल शॉट तरीकेने पाहायला मिळाला. आयुषच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलवरती संघर्ष करत होता, परंतु हा बॉल बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि बरोबर बॅट वरती घेतला. चांगलं टायमिंग त्या ठिकाणी जुळलं होतं. 5वा बॉल. हा फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. लेकडचा अंदाज होता गोलंदाज मयुरेशचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. भरपूर बाहेर होता. सेकंड वाईड लाईनच्या देखील बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागील 4 बॉलमध्ये डॉट बॉलचं प्रमाण जर आपण पाहिलं ते देखील जास्त आहे. मागच्या 4 बॉलमध्ये जर आपण विचार केला तर 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाल्यात. या बॉलवरती बॅकफुट पंच खेळण्याचा प्रयत्न. बेसबॉल हिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये चिन्मयच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय. विकेट जातोय. आयुष बॅक टू द डगआउट. गॉन. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी मयुरेशची आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या विरोधामध्ये एक षटकार नक्कीच झाला, परंतु ज्या पद्धतीनं सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या काय त्यानं चिन्मयला एक मोटिवेशन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना चांगला बॉल हा देखील ऑफकॉर्डर मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज मयुरेशच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. पडली झाडाची खाली सावली. सांग देवा मला भेटेल का राजा मम्मी पप्पाची मेरे बाबली. सूर्याची किरण आली जशी पडली झाडाची खाली सावली. सांग देवा मला भेटेल का राजा मम्मी पप्पाची मेरे. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 13च्या सरासरीने येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये रन्स बनवल्या तर 78 होऊ शकतात. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश या ठिकाणी दाखल झालाय. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 52 स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. पुढचा सामना 2 टीम मध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्दा आणि दुसऱ्या बाजूला स्टार 11 विलंगी या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. जाऊया सामन्याच्या दिशेने जो मैदानामध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला दानवी 11 जोगाळे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक नवघर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रोहनच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. 6 धावा. ऑफस्टोनच्या बाहेर होता बॉल आणि ज्या पद्धतीने चेस केला 185 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मागील 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर दी विकेटने हा बॉल फुल टॉस टाकला होता. लॉंगॉन मध्ये शतक उपस्थित आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती पूर्ण केली गेले. एकेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. दीप्तेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हर्स मध्ये रन्स थांबवायचे. चांगली गोलंदाजी ध्रुवेश आणि मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर दी विकेटने हा बॉल ज्या पद्धतीनं पिक केला गेलाय डिस्टन्स त्या ठिकाणी
स्वतः क्षेत्ररक्षकाने दिले. हर्ष त्या ठिकाणी होते आणि हर्षच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर 6 धावा देखील दिल्यात. षटकार पुरी तुला मिलाया पुढचे महिन्याची तारखला 12 पुरी तुला मिलाया. दीपेशच्या विरोधामध्ये 2 षटकार मागील 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 65 स्कोरकार्ड वरती लागल्या जात आहेत. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन दीपेश गोलंदाजी मार्कवरती. या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय डीप मिड विकेटला. शतशक फार वेगाने येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा इझिली या बॉलवरती मिळून जातील आणि टीमची टोटल फलकावरती 67 वरती जाऊन पोहोचलंय. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं रन्स चेस झाल्या होत्या या मैदानावरती. इथे सिद्धिविनायक नवगड टीमला येणाऱ्या 8 बॉलमध्ये माइंडमध्ये 18 ते 19 धावा टार्गेट कराव्या लागणार आहे. तरच या मैदानावरती या धावा डिफेंड होऊ शकतात. 4 बॉलचा केला त्यापर्यंत झाला. कारण दुसऱ्या बाजूला देखील दानवी 11 जोगाले टीमचा जर विचार केला तर बॅटिंग युनिट तिथे देखील मजबूत आहे. चांगला रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय दीपेशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं झालं होतं गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉलवरती चान्स बनला होता. विकेट तिथे मिळू शकले असते परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली. तिथे 6 धावा मिळाल्या. दुसऱ्या बॉलवरती डबल आणि तदनंतर हा जो बॉल आपण पाहिला ज्या पद्धतीनं वेरेशन त्याच्यावरती वापरले होते. या बॉलवरती पुल शॉट शतशक त्या ठिकाणी नक्कीच जज करतायत आणि त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 73. जसा उंबराचे झाडाचा टाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तरपानाचा वालू नाचून नाचून पुताल. 73 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. पुन्हा एकदा मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये आणि या ओव्हरमध्ये मयुरेशला कंटिन्यू ठेवणं गरजेचं होतं कारण अनुभव नक्कीच चांगला आला आता स्लॉग ओव्हरचा. स्पेशली स्लॉग ओव्हरमध्ये त्याची कामगिरी चांगली असते आणि इथे देखील रन्स थांबवायचे आहेत. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय. विकेट किपर जीवाची आकांक्षा करत होते परंतु बॉल कॅरी करू शकलेले नाही आहेत. 1 धाव मिळेल या बॉल होती. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमनला आपण पाहू शकता. त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. सेकंड इनिंगमध्ये एक मोठी रनचेज कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते कारण दोन्ही बॅटर सेट झाल्यात आणि दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगल्या रन्स येऊ लागल्यात. अजूनही या ओव्हरमधील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला देखील एक कठीण उदाहरण सोडवायचं अर्थातच मयुरेशला आपण पाहतोय आणि फलंदाजांसाठी एक कठीण उदाहरण. हा कठीण प्रश्न. आता त्या प्रश्नाचं उत्तर इथे नक्कीच द्यावं लागणार. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग देखील चांगला होता या बॉलवरती. फलंदाजाला नक्कीच अंदाज आलेला नाही या बॉलचा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीनं हा बॉल थोडासा बाहेर निघाला. चेंडूवरती नजर नव्हती. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. 74 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल ठेवला होता. आधीचा बॉल थोडासा स्लॉटमध्ये ठेवला. हा फुलर लेंथवरती डिलिव्हर्ड केला आणि ते एक सिंगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 75 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयुरेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. मागच्या स्पेलमध्ये देखील प्रभावित केलं होतं. ध्रुवेशच्या पावलावरती पाऊल ठेवून तो गोलंदाजी करत होता आणि इथे देखील स्लॉग ओव्हरमध्ये जे 3 बॉल त्याने हाताळले गेलेत त्याचा दर्जा आणि त्याचा जो गोलंदाजीमध्ये स्तर तो दाखवत असताना या ओव्हरमध्ये हा दुसरा डॉट बॉल होता. मागील 4 बॉलमध्ये एकही स्लॉग हिट पाहायला मिळाला नाही आहे. 75 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस रिया स्टार 11 विलंगी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द या 2 टीममध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. इनसाइड आउट खेळायचा होता बॅटरला कारण गरजेचं होतं. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल होता आणि तिथून ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला चेस करणं अवघड होतं. ते देखील मयुरेशच्या विरोधामध्ये तिथे इनसाइड आउट ऑफर केला होता. 1 धाव मिळाली या बॉलवरती. 76 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. शेवटचा अंतिम बॉल या 6व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
76 धावा फलकावरती लागला गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन मयुरेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतोय काय स्पेल हाताळला गेला. हा शेवटचा बॉल तिथे देखील रिझल्ट चांगला द्यायचा आहे गोलंदाज मयुरेशला. आणि यस तो रिझल्ट चांगला मिळाला. काय स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लॉग ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला आणि तब्बल 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. DRSचा वापर देखील केला बॅटिंग करणाऱ्या टीमने. हा DRS ऑफर केला. तत्पूर्वी आपण दोन्ही टीम्सला या ठिकाणी नक्कीच टॉससाठी इन्व्हाइट करणार आहोत. कॅप्टन सर आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 षटकांचा खेळ संपलाय. 76 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 77 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 77चं टार्गेट मैदानामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर कुंदन बाद झाल्यानंतर जबाबदारी उचलली रोहन आणि राहुलने आणि चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये जो फ्लो हवा होता आणि बॅटिंगचा जो अंदाज हवा होता तो पाहायला मिळाला नाही आणि नक्कीच मयुरेशच्या अगेन्स्ट स्ट्रगल करताना दिसले. आणि बॉलिंग युनिटचा जर विचार आपण केला तर बॉलिंग युनिटमध्ये ध्रुवेशने चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर मयुरेश चर्चेमध्ये असणारं नाव. चिन्मय थोडंसं नक्कीच बॅकफुटला होता परंतु लवकरच चिन्मय देखील कमबॅक करेल आणि नक्कीच पूर्ण झोकाली टीम त्याला बॅक करण्याचा प्रयत्न करतील. सिद्धिविनायक नवगड टीमचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं 37 धावा फाईन लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आला. स्पेशली कुंदनने तिथे प्रभावित केला होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत जास्त. आणि एक्स्ट्रा कव्हरचा जर आपण विचार केला तर कव्हर क्षेत्रामध्ये रन्स आल्या नाही. हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये भरपूर धावा आल्या. ज्या येलो लाईन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे षटकार आपण पाहतोय तब्बल 6 षटकार आपण जे पाहिल्यात फाईन लेगला आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला मिडविकेटला. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी चषक 2026चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉससाठी या. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि त्याचबरोबर स्टार 11 विलंगी दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण टॉससाठी यायचे. आदरणीय चिरागजी सरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये त्यांच्याशी बसे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एक स्मार्ट अँड हँडसम क्रिकेटर. एका बाजूला दर्शन आणि दुसऱ्या बाजूला आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही चांगले कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हेड अँड टेल. आदित्य या ठिकाणी कॉल करतील. टेल असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस टेल आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. आदित्य टॉस जिंकल्यात काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. मागील काही सीझनचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आणि क्वालिफाय होण्याचं स्वप्न थोडंसं अपूर्ण राहिलंय. या हंगामामध्ये ते पूर्ण होईल. हो प्रयत्न करू. त्याचबरोबर या मॅचमध्ये नैनेश आणि स्वप्नीलकडून कशा अपेक्षा असतील? त्यांच्याकडून जी बॉलिंग टाकायची अपेक्षा चांगलीच असते. मागील वर्षापासून जो तुमच्या टीममध्ये एक नवा गोलंदाज ईशान किनी ज्या पद्धतीनं कामगिरी करत आहे ॲज अ कॅप्टन तुम्ही त्याचं कौतुक कसं व्यक्त कराल? चांगला गोलंदाज आहे. ऑल द बेस्ट. दर्शन कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? छान वाटलं. टॉस तुम्ही जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. आता मरोविरुद्ध बॅटिंग करायची तर माइंडमध्ये एक काय टोटल असणार आहे? 75 पर्यंत झालं. येस ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. प्रमुख शेडके सर ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे.
36 बॉल आणि 77 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. सध्या आपण पाहतायत श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2026 हे अप्रतिम आयोजन. पारदर्शकता या आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी आणि या स्पर्धेचं एक ठळक वैशिष्ट्य आहे की फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. कारण 6-6 षटकांचे सामने खेळवले जातात आणि बरीच वर्ष आपण पाहिले तर काही संघ मात्र हो म्हणतात आणि त्यानंतर नाही सुद्धा म्हणतात. हे सुद्धा आपण कित्येक वेळा पाहिलंय. तरी सुद्धा आयोजक शांत मनाने ते संपूर्ण ऍडजस्टमेंट गोष्टी करतात. फार कमी प्रमाणात असे आयोजक असतात आणि त्यामध्ये मी श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चषकाचं नाव घेईन. अगदी मानाचा सलाम असेल दत्तात्रय पाटील साहेब सध्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलाची गरज साहेब, महेशजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय पाटील स्वतः आहेत. यावेळेला पहिल्याच बॉलवर शानदार अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. सौंदर्यपूर्ण फटका पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत की थांबणार नाहीये. इथे रडायचं नाही तर लढायचंय. पहिल्याच बॉलवर अप्रतिम 188वा हा षटकार या स्पर्धेतला. लागली तूर थाली गावन वाजाय, लागली तूर थाली गावन वाजाय. धनवी 11 जुगाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला बॅट्स एज घेत यष्ट्यांचा वेध घेतला आणि प्लेड आउट. फलंदाज बाद होताना प्लेड ऑन. 6 धावा पहिला गडी बाद. मयुरेश चांगल्या रिदम मध्ये एका साईडला आपल्याला पाहायला मिळाला तर एका साईडला आपण पाहतायत आशू. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयुरेशने पहिल्याच बॉलवर दमदार सुरुवात केली होती. 300चा स्ट्राईक रेट. 2 बॉलमध्ये 1 षटकार 6 धावा करत मयुरेश बॅक टू द डग आउट. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलात फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर बॅटवर बरोबर बॉल आल्यानंतर मिडल स्टंप्सला बॉल भेदला गेला. सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. ब्युटिफुल लाईव्ह टेलिकास्ट अगदी डीबीएन आपल्याला पाहायला मिळतं. हे नेटवर्क एक विश्वसनीय चॅनल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे अँगल दाखवले जातात. 2 फ्रेम एखाद वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येतो. त्यानंतर बॅटर बॅटिंग स्टान्सवर असतो. त्या मात्र फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चिप शॉट आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना सेकंड विकेट डाऊन. लगातार हा दुसरा धक्का बसतोय धनवी 11 जोगाळे या टीमला. सिद्धिविनायक नवघर टीमने कमबॅक केलंय. एक टार्गेट 77चा असताना पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले अतिशय चांगला तिखट मारा तेजसच्या गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, धारदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत आणि फलंदाजाला मजबूर केले खेळण्यासाठी. फलंदाज बाद. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा. तशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या. नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान. मनोरला आलीस की कॉल कर देना. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय तेजस. इज ऑन अ हॅट्रिक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण बरोबर फलंदाजाला तो रीड करतो. त्या अनुषंगाने आपल्या बुटांतील जादू दर्शवत असताना तेजस ऑन अ हॅट्रिक ही सुद्धा टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. लो फुल टॉस बॉल होता. इथे विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवतोय तेजस. हा गोलंदाज सिद्धिविनायक नवघर टीमचा. कॉंग्रॅच्युलेशन. 3 फलंदाज या वेळेला जात असताना तंबूच्या आसऱ्याला तू चल में आया. 77 धावांचा पाठलाग करत असताना इरादे पक्के स्पष्ट केलेत फलंदाजांनी की मोठे फटके खेळायचे आहेत. परंतु मोठे फटके खेळून मोठं होता येत नाही. सिच्युएशन नुसार तुम्हाला फलंदाजी करण्याची कला अवगत असायला हवी.
परंतु या वेळेला फलंदाजांचं कंट्रोल सुटलं. संयम आणि संयम हा महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. संयम आणि आक्रमकता या दोन गोष्टी फलंदाजाकडे असल्यानंतर तो परिपक्वतेचा फलंदाज बनतो. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा एक मूलभूत घटक आहे आणि तो संयम खालावला. फलंदाज बाद. 3 विकेटच्या निमित्ताने या ऐकूया कॅन्डीला. सहाला 3. नाजूक स्थिती पाहायला मिळते. डबल हॅट्रिक होईल का तेजसच्या माध्यमातून? 3 विकेट गेल्यानंतर विकेट हॅट्रिक आणि त्यानंतर चौथी विकेट आली तर डबल हॅट्रिक. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. 3 विकेट्स गेल्यानंतर सुद्धा जोखीम पत्करणारा फटका खेळला होता. तो अंगलट येण्याची दाट शक्यता होती, परंतु जो लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो तेजसचा अप्रतिम उंच सकल बांध्याचा आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता झाली. 5 बॉलचा खेळ झालाय. 6-3. यावेळेला लेग कटर बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर येत आहेत. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. काय ग्राउंड फिल्डिंग राहिले. कॅचेस विन द मॅचेस हे मात्र प्रत्येक खेळाडूने सिद्धिविनायक नवघरच्या सूत्र हे पाठ केलेले दिसतंय. चांगली ग्राउंड फिल्डिंग. फिल्डर चांगली साथ देत आहेत गोलंदाजाला, त्यामुळे तेजसला हे 4 विकेट मिळालेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. फलंदाज बाद. 4 धक्के बसलेत 6 या धावसंख्येवर. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुले. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुले. सफाळ शहरचा फेवाडीच्या शकालय पॉवरफुल. सफाळ T20 मध्ये जसं आपल्याला पाहिलं एक दुर्मिळ विक्रम पाहायला मिळाला. शामर जोसेफ हा वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ज्याने 4 विकेट्स घेत आपल्या करिअरमध्ये 4 झेल सुद्धा टिपले आणि पहिल्या क्रमांकाचा असा खेळाडू पूर्ण वर्ल्ड मध्ये की एकाच मॅच मध्ये 4 विकेट्स घेत 4 झेल सुद्धा आपल्या नावावर केल्या. हा एक चांगला दुर्मिळ विक्रम पाहायला मिळतो वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6-4 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. सिद्धिविनायक नवघर विथ द बॅटने चांगला आउटस्टँडिंग खेळ दाखवला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना गोलंदाज तेजसने आपली आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली आणि धारदारपणा दाखवला. परंतु फिल्डरचं यावेळेला कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली. म्हणजेच प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका चांगली अदा करताना पाहायला मिळतात खेळाडू आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. हलक्या शाताने चेंडूला फक्त दिशा दिले. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला घेऊन काढले आणि पाहता पाहता थोडेसे फंबल झाले. 2 रन्स मिळतील. सिंगल डबल ज्या वेळेला विकेट जातात त्यावेळेला या गोष्टी फार महत्वाच्या असतात. सिंगल डबलला महत्व देणं. राकेश काशीनाथ पाटील यांच्याकडून तेजससाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. त्यांच्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स पाहता, सातत्य पाहता, त्यांच्या गोलंदाजीचा क्लास पाहता आणि त्याने केलेली अप्रतिम गोलंदाजी, त्यामुळे 200 रुपयाचे हकदार ठरलेत तेजस. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉलला फॉलो व्यवस्थित करू शकले नाही. अगोदरच बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि त्यानंतर बॉल मात्र थोडासा थांबून येतोय. ऑफ टीमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. ग्रेट डिलिव्हरी. 8-4 2 बॉलच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक नवघर टीम एका साईडला चांगलं प्रदर्शन दाखवतोय तर एका साईडला धानवी 11 जोगाई टीमला संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं गेलंय. इथून आशु आणि सौरभ चांगला खेळ करेल का? ऑन साइडला फॉलिंग स्विंग जरूर खेळला गेलाय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी खणखणीत चौकार. चापेवाडी चषक 4. जमली आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राम.
चांगला फटका खेळला होता, रिस्क घेतली होती, जोखीम पत्कारली होती. 12-4 विविध अँगलने आपण पाहतायत, एक क्षण चित्रे फितीत केली जात आहेत. चांगला फटका खेळला होता, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. सौरभ यांनी जर मॅच विन करून दिली आपल्या संघाला तर दीप पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. 12-4 सध्या आपण पाहताय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धानवी 11 जोगाई टीम, गोलंदाज सज्ज पियुष पुन्हा एकदा स्विच हिट करण्याची तयारी दाखवली होती. आशुच्याकडे ती पोटेन्शियल आहे, परंतु कधी कधी होतं की स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्ट्रोक अंगलट येतात आणि तिथून मोमेंट शिफ्ट होताना पाहायला मिळते. एक जबाबदार खेळाडू त्या जबाबदारीचं शॉट सिलेक्शन चांगलं करत असतो. काल जसं अर्नाळा संघाचा विघ्नेश साखळतोडेने अतिशय अर्धशतक झळकावलं, विनायक बोईर, प्रशांत गरत बाद झाल्यानंतर सुद्धा त्यांनी चांगला खेळ केला होता. प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. त्यामुळे जबाबदारी फार महत्वाचा हा शब्द आहे. 4 शब्दांत जरी असले तरी सुद्धा जबाबदारी आल्यानंतर ती घराची जबाबदारी असो, कुटुंबाची जबाबदारी असो, मग ती संघाची जबाबदारी असतो. परंतु ज्या वेळेला जबाबदारी हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये येतो ना, त्यावेळेला भरपूर काही तुम्हाला संघर्षाला सामोरे जावं लागतं आणि त्या संघर्षातून निखरता आलं पाहिजे. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, खूप चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या कॅमेरामॅनला सांगितलंय की या मात्र फटक्याची रील्स बनवा. षटकार, 6 धावा, ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. षटकार 6, 18 धावा झालेत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून राऊंड द विकेटने आले होते. लो फुल टॉस बॉल होता आणि काय बॅट स्विंग पाहायला मिळाला, अप्रतिम. थोडेसे दोन्ही गुडघे वाकवले होते आणि सरळ बॉलला फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विचार विनिमय करण्यासाठी भाग पडले या शेवटच्या बॉलवर. चांगला फटका होता, अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. 18-4. आता इक्वेशन असं आहे, विजयासाठी बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 59 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 59 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुक हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे जेव्हा नाव येतं त्यावेळेला ग्रामीण क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न खेळाडूंना, अर्थातच कोणगावचं मैदान भिवंडी अगदी कल्याण स्टेशन पासून 15 मिनिटांचा अवधी पाहायला मिळतो. परंतु कोणगाव हे शेवटचं एंड पाहायला मिळतं आणि तिथे 13 लाख आणि 7 लाख असं प्राइज आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतं. कालच ड्रॉ झाले आणि ग्रामीण खेळाडूंना एक चालना मिळाली. त्यामध्ये जयू दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ पालघरमधून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफाय झाला. 18-4, 24 बॉल 59 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मंथन आपल्या गोलंदाजी मार्कवर. 24 बॉल 59 रनची आवश्यकता आहे. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं, अँगल क्रिएट केला, थोडासा बाहेर जाणारा बॉल आपण पाहू शकतायत. असं वाटलं बॅटरला सौरभला की इथून पंच व्हाईट बॉल देतील, परंतु पंच या वेळेला शार्प नजरेने त्यांनी पाहिलं. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे अशा नजरेने पाहतायत. ऑफ साईडला चांगला फटका खेळला गेला आहे. बिटवीन द गॅप आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एकच रन सौरभच्या बॅटमधून. सौरभकडे मॅच विन करून देण्याची कला आहे, परंतु आता इथे डोक्यावर बर्फ ठेवून सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून जेव्हा तुम्ही खेळता म्हणजेच चांगले फटके तुमच्या बॅटमधून येतात. मास्टर माइंड क्रिकेट खेळता, कोणत्याही प्रकारचं तुम्ही अपशब्द वापरत नाही, तेव्हा एक चांगले खेळाडू बनता. 19-4, 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 बॉल आणि 58 रन. जयेश पाटील आणि कार्तिक मांगेला. आता मात्र परिपक्वतेचा फटका पाहायला मिळतोय. यॉन मॉर्गन स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. षटकारासाठी क्लास टायमिंग पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा. 25 दोन फ्रेम मध्ये पहा. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला स्वतःला स्विच केलं, ऍडजस्टमेंट केलं, बॅटची ग्रीप बदलली आणि सरळ बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलं. असं वाटलं की उजव्या हाताच्या फलंदाजाने स्लॉक स्वीप खेळलाय की काय, परंतु इथे डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाने स्विच हिट खेळला होता. क्लास टायमिंग. 25-4, 21 बॉल आणि 52 रन. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
इथून खराब शॉट सिलेक्शन. म्हणून मी म्हटलं होतं हे स्ट्रोक जे आहेत ना ते अंगलट येतात आणि त्यामुळे या स्ट्रोकची इथे खरी मागणीच नव्हती. आशू रिदम मध्ये आला होता, लयबद्ध झाला होता, परंतु इथून मोमेंट शिफ्ट होऊ शकतो. मंथनचं मी कौतुक करेन, त्याने कोणत्याही प्रकारचं न डगमगता चांगला बॉल डिलिव्हर केला आणि इथून आपण पाहिलं तर 25ला 5, 8 बॉलमध्ये 18, 225चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 1 चौकार. ग्रेट बॅटिंग, परंतु मॅचला फिनिश केलेलं नाहीये. त्यामुळे इथून या 18 धावा किती मायने राखणार आहेत ते येणारी वेळ दर्शवली जाईल. पहा राऊंड द विकेटने आला आणि ते बरोबर मिडल स्टंपला टार्गेट केलं होतं आणि मिडल स्टंप्स उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद होताना 25ला 5. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 14 आणि एकंदरीत आपण पाहतायत 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 52. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ओहो बेकार, फार खुरप्या शॉट. हानग सके पहिली बारी लागला तर लय भारी. तेव्हा ते सांगता सासू हसली, मेवणी फसली आणि त्या देखून बायको गपच्या गपर बसली. अतिशय योगेश वाघ यांचे हे मात्र बोल आहेत, अगदी आमचे जवळचे मित्र. बऱ्याच वेळेला 3 ते 4 ठिकाणी त्यांना इन्व्हाइट केलं आणि आमच्या शब्दाला मान देऊन ते मासवनमध्ये सुद्धा दाखल झाले होते. असे योगेश वाघ सुपला या नावाने जास्तीत जास्त फेम मिळालं. वेगवेगळे समालोचनाची शैली वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. 25ला 5, 20 बॉल आणि 52 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. आणि कॅन्डी म्हटलं तर टायमिंगचा बेताज. जसं बॅटरला टायमिंग खूप महत्वाचं आहे तसं डीजे ऑपरेटरला टायमिंग महत्वाचा आहे. परंतु महेंद्र भोईर यांनी त्यांच्या कानावर शब्द टाकल्यानंतर पुन्हा एकदा टायमिंग त्यांनी जोडलं. ह्या वेळेला खूपच बाहेर होता. क्रॉस अँगल करत महेंद्र भोईर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली तर चिराग चिनुक या वेळेला दर्शवतोय 26-26 धावा. प्रवीण पाटील सध्या मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत थर्ड अंपायर रेफर केलं जाईल. उमेशजी गरज साहेब मंद पावलांनी या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा त्यांचं आगमन, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सध्या रामचंद्र गरज बाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत. काय एक्झॅक्टली रनआउट आहे का, बॅट ग्राउंडिंग केले का, पोचलेत का, या सर्व काही गोष्टींची चर्चा सध्या तरी होत असताना कलेक्शन अचूक झालं आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहतायत मास्टर माइंड ऑपरेटर आहेत आणि इथून परफेक्ट प्ले करतील. आणि इथून जर आपण पाहिलं तर आत्ता काय या वेळेला ग्राउंड बॅट ग्राउंडिंग होण्याच्या अगोदरच मात्र बिल्स डिस्लॉक झालेत का पाहायचं आहे. इथून मात्र आपण पाहतायत या कॅमेऱ्यात अँगल यस OUT आउट. बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती आणि इथून मात्र स्वतःवर निराश होत असताना पाहायला मिळतो. काही कसे खेळाडू सातत्याने पाहतात की रनआउट झाल्यानंतर स्वतःवर कंट्रोल करतात, नियंत्रणबद्ध राखतात. कारण काही फलंदाज सातत्याने आपण पाहिले की बॅट वगैरे फेकून देतात. तर मित्रांनो, खेळाडूंनो, अशा प्रकारचं दृश्य आलं नाही पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये होतं कधी कधी चिडाचिड होते, संताप व्यक्त करतात, परंतु बॅटवर प्रेम करा. ज्या बॅटने तुम्हाला कठीण काळामध्ये बॅड पॅच आल्यानंतर जो मात्र खेळ बहरण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं मदत केली, त्या बॅटला कधीच विसरू नका. त्या बॅटची पूजा करा. खऱ्या अर्थानं हाच मान सन्मान असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे नितीन कोळे एक असा वसईचा जो खेळाडू, खऱ्या अर्थानं तो बॅटची एवढी पूजा करायची, मनापासून प्रेम करायचा. चिन्या या नावाने जास्तीत जास्त पसंत मिळाली. ज्यांनी नारंगीचं मैदान वादळी खेळी केली होती 97 धावांची आणि जबरदस्त खेळ साकारला गेला होता. आणि तीच वृत्तपत्रामध्ये ती बातमीच झळाळली होती. या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. सेन्सिबल क्रिकेट जरूर खेळतायत या वेळेला, परंतु आता धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतील कारण बॉल आहेत तुमच्याकडे. आता सध्या तरी आपण पाहिलं तर तेजस आलाय गोलंदाजी मार्कवर. 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 49 रनची आवश्यकता आहे. 1 ते 2 मोठे फटके जर आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. फक्त बोलून पाहून हे क्रिकेट खेळलं जात नाही, तर प्रॅक्टिकली तुम्हाला ते क्रिकेट खेळावं लागतं. 17 बॉल 49 हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल होता, पुढे ठेवला होता बॉल आणि पुढे ठेवून थोडासा हलकासा फिंगरचा वापर केला आणि थोडासा वळण घेणारा बॉल आपण पाहू शकतायत. फ्लाईट दिली या बॉलला.
सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 16 बॉल 49ची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. हीच खुबी राहिले तेजसची आतापर्यंत. पहा त्याची जी बॉल फिरवण्याची पद्धत पहा, फक्त हलकासा टर्न करतो. म्हणजे 2 ते 3 बोटांचा तो वापर करत असताना ज्या पद्धतीने लेग कटर बॉल आपण करतो, सुंदर गोलंदाजी, सुपर एक्सलंट बॉलिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र सेफ झोन मध्ये आहे हा बॉल. पाहता पाहता सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 रन्स तर कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 रन झाले. 30ला 6. 4 बॉलच्या समाप्तीनंतर आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 47 या धावा झालेत पहिले यंदाच्या हंगामामध्ये. खार्डीच्या मैदानात ज्या धावा केल्या होत्या कसराळी टीमने नायगाव टीमच्या अगेन्स्ट. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आणि ती स्पर्धा होती जाणता राजा चषक खार्डी महेशजी भोईर साहेब यांची. आणि डीबीएन लाईव्हला त्या क्लिप सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. 3 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता असताना नो बॉल आला आणि तिथून मात्र तो सामना टर्न झाला. यावेळेला अप्रतिम फटका तर आहे, परंतु फिल्डर येत आहेत आणि यस डेफिनेटली पहिल्या षटकात 4 आणि आता +1 5 पर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग, कदाचित त्याच्या करिअर मधली 5 विकेट्स. आज 26 तारखेचा दिवस तो हस्ताक्षरात लिहून ठेवेल. पहा त्याचा अनालिसिस आपण पाहिलं तर 2 षटकं, 9 बॉल डॉट, 9 रन, 5 विकेट्स, 4.50चा इकॉनॉमी. म्हणून गोलंदाजाचं काम टफ असतं. खेळाडूंनो ज्या पद्धतीने त्याने 5 विकेट्स घेऊन हा विक्रम केलाय. पहिली विकेट फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड झाले. दुसरी विकेट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, सर्कलमध्ये बॉल पाहायला मिळाला, तिथे मात्र विकेट मिळाली. भांडून थोडीशी मात्र ती कॅच घेतली होती. आणि त्यानंतर चौथं विकेट आपण पाहू शकला तर यावेळेला हा बॉल आणि इथे सुद्धा मात्र ती भांडूनच कॅच घेतली की काय असंच मात्र पाहायला मिळालं. आणि ही 5वी विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, तेजस आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, ग्रेट बॉलिंग. ब्युटी इज ओनली स्किन डीप असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत ब्युटिफुल बॉलिंग. फाईव्ह पर कंप्लीट केल्यानंतर एक बॉल दिला जातो. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय याच मॅचमध्ये त्याला एक बॉल देऊन त्याचा सुद्धा गौरव केला जाईल. 30ला 7 सध्या धावसंख्या. फलंदाज तग लावून राहत नाहीयेत. ऑन साईडला खेळला गेलाय, चांगला फटका होता. तेवढीच चांगली मात्र मेहनत घेत असताना पाहायला मिळतात. फिल्डर प्रयत्न चांगले केले होते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसेच तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. जेवढा सराव तुम्ही करतील तेवढ्या सरावात घाम गाळतील, तेवढंच मैदानात तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. परंतु 5 तास सराव करण्यापेक्षा 1 तास सराव असं करा की मन लावून करा. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, इनसाइड आउट. आणि फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. 8वा धक्का बसतोय. 32 या धावसंख्येवर धानवी 11 जोगाई टीमला. आई रानी तुला मैं प्यार करसू, अरे डार्लिंग आय लव यू. तुला कानन झुमकाली देसू, वुमन डार्लिंग आय लव यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 32ला 8 सध्या आपण पाहत आहेत धावसंख्या. 32 रन्स, लॉस ऑफ 8 विकेट. याच मैदानात डे अँड नाईट फॉर्मॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. शिवनेरी चषक याच मैदानात खेळवला जाईल. आणि सध्या आपण पाहत आहेत चाफेवाडी चषक ही परंपरेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते, गौरवशालीची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अप्रतिम चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येक बॉल मात्र वेगवेगळ्या व्हेरिएशनने फिरवून फलंदाजाला अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलं गेलंय. ही ताकद बनले. प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेऊन गोलंदाजी केले.
या बॉलला आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. खूप चांगलं क्रिकेट, अगदी मैदान सुद्धा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या कडाकपाऱ्यात हे मैदान पाहायला मिळतं. जसं रॉकी ग्रुप चषक आपण पाहिलं तर खार्टन विभागामध्ये मात्र ते साम्राज्य निर्माण केलं जातं, उभारलं जातं. मला बॅटचं टॉप एज आणि इथे कॅच ड्रॉप पियुषच्या माध्यमातून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेले. त्यानंतर नुकतीच स्पर्धा झाली कुसमाई चषक खार्डी. बऱ्याच 8 वर्षानंतर, एवढी प्रतीक्षेनंतर मैदानं नव्हती आणि ते मैदान आता हक्काचं पाहायला मिळतं, ते सुद्धा खदानीमध्ये. तशा प्रकारचं मैदान उभारलं. खार्डीमध्ये गेला तर तिथे सुद्धा थोडंसं खार्टन भाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि खार्डी प्रीमियर लीगमध्ये पाहिलं की उद्या स्पर्धा, तर आज तिथे परिपूर्ण तलाव फुटलं होतं, पाणी साचलं होतं. असं वाटलं खार्डी प्रीमियर लीग होणारच नाही, परंतु त्यानंतर खार्डीकरांनी घेतलेली मेहनत ही सुद्धा मात्र यावेळेला खरोखरच कौतुक करावं असं वाटेल. म्हणजे क्रिकेटसाठी आम्ही तत्पर आहोत हे प्रत्येक जण सफाळीकर म्हणताना आपला हाल मिळतं. 33ला 8, 5 षटकांचा खेळ झालाय. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 44 रनची आवश्यकता असेल. सामना तर दूर आहे, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. माझी बांगडी बांगडी. शेवटचा आणि अंतिम षटक. फुलटॉस बॉल होता, टो एंडला बॉल लागतोय, ऑफ साईडला बॉल निघून जाईल लॉंग ऑफ कडे. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर फिल्डरने गोलंदाजांना खूप चांगली साथ दिली. कारण गोलंदाज जेव्हा गोलंदाजी मार्कवर येतो त्याच्या मनामध्ये एक असतं, मी चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करेन, परंतु मला साथीदारांनी चांगली साथ द्यायला हवी. आणि ती साथ दिली आतापर्यंत नवघर टीमच्या फिल्डरने. आणि तेवढीच वाखाणण्याजोगे चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग आयुषला आपण पाहतायत. एक आयुषने तर आपण पाहिलं भारतीय युवा कर्णधार, संघाचा अप्रतिम नेतृत्व ज्यांच्या हाती आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल खूपच बाहेर होता हा बॉल. आणि इथून जर आपण पाहिलं तर पंच महेंद्र भोईर सर दर्शवतायत यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 4 बॉल आणि 42 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आज टेनिस बॉल कुठे पोहोचलंय, जिथून 5,000च्या स्पर्धेपासून किंवा 1,000च्या स्पर्धेपासून 1 लाखाच्या घरात स्पर्धा गेली, 1 लाखापासून 5 लाखाच्या घरात स्पर्धा गेली, 5 लाखाच्या घरातून 10 लाख पर्यंत पोहोचली, 13 लाख पर्यंत पोहोचली, आता 1 करोड पर्यंत पोहोचणार आहे. आणि ती स्पर्धा सुद्धा लवकरच तुमच्या भेटीलाच येईल. ते ग्रामीण भागातील खेळाडूंना, प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंना ती संधी मिळणार आहे. 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून 1 करोड मात्र बिग बॅश हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. 8 फ्रँचाईज असतील आणि ती स्पर्धेचा लवकरच बिगुल वाजेल. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल इथून आपण पाहिला तर विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि हळूहळू आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले. धानवी 11 जोगाई टीम सध्या नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतो. मोठी स्पर्धा खेळून मोठे होत नसतात. छोट्या स्पर्धेपासून तुम्ही चांगल्या मोठ्या स्पर्धेपर्यंत पोहोचता. सातत्याने तुम्हाला पराभवाची चव चाखल्यानंतर एकदा तरी विजय मिळतो, तेव्हा तो विजय असतो तो आनंद गगनात मावेनासा होतो. आणि तो आनंद जेव्हा गावामध्ये आपण जातो ट्रॉफी घेऊन मिरवत मिरवत, तेव्हा तो पैशाने आनंद विकत घेता येत नसतो. तो दिवसभराचा परिपूर्ण मेहनत असते. दिवसभर मात्र तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, भुकेची तमाना बाळगताना आपल्या फक्त गावाच्या नावासाठी आम्हाला खेळायचंय हे जेव्हा तुमचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं ना, त्यावेळेला गाव तुमच्या पाठीशी असतो. आणि त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेट खूप डेव्हलप झालंय. या बॉलला आपण पाहिला लेग कटर जरूर होता, खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा महेंद्र भोईर सरांकडून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. फक्त आता शेवटचा बॉल आहे आणि फॉर्मॅलिटी बाकी राहिले. विजयाचा सुगंध हळूहळू दरवळत असताना पाहायला मिळतोय सिद्धिविनायक नवघर टीमकडे. आणि अशा प्रकारे कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे या सामन्यात बाजी मारली सिद्धिविनायक नवघर टीमने आणि सेकंड राऊंड मध्ये धडाक्याने एंट्री केले ती दुसऱ्या फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धिविनायक नवघर टीम अँड हार्ड लक धानवी 11 जोगाई टीम. आपण आलात, चांगला खेळ केला, वेळेवर मात्र आपण पोहोचलात, त्याबद्दल आपल्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला तुम्हाला आयोजकांच्या वतीने लक्ष शुभेच्छा असतील. चला, या मॅन ऑफ द मॅच मिस्टर तेजस ठरतायत. 5 पर कंप्लीट करणारा